नमस्कार मित्रांनो, आज 15 नोव्हेंबर 2025 वार सोमवार आमच्या गावातील प्रगती माध्यम काणगाव तालुका राऊर जिल्हा अहिल्यानगर येथील हायस्कूल शाळेतील मुलांनी बाजार मेळ्याचे आयोजन केलेले होते। आता आपण बघू त्यांनी काय काय विकायला आणलेले। श्रेयस आणि मी बाजार मेळ्याला आलेलो आहे। बघा डांगर आणलंय, वाला शेंगा पण आणल्यात, त्यानंतर इकडं रताळे, मेथीची भाजी, कांद्याची पात आणि मेथीची भाजी। श्रेयस मेथीची भाजी घ्यायची का? हा कितीला आहे मेथीची भाजी? मेथीची भाजी कितीला आहे? हा 10 रुपयाला। बर बर दे ना मग। किती पैसे? हे पैसे किती? दे मग भाजी। चला तर आपण आता मेथीची भाजी घेतलेली। दर्शरेस व्हिडिओ चालू आहे त्याचा। इकडे बघू शकता मित्रांनो, कांद्याची पात आणलेली, मेथीची भाजी, काय कराट्याची भाजी 15ला। 10ला दे ना, जाऊ दे 15च घ्या आता भाजी। आपण आता याच्याकडून 15 रुपयालाच भाजी घेतलेली, कमी काही आपण केलेली नाही याच्यावर। त्यानंतर पेरू, लिंबू भाजी, इकडे कांदे आणलेले, मटकी। हा ब्लॉग मध्ये हा आपला दीर्घ आहे आणि एकदम चुनचुनीत मुलगा आहे। मराठी शाळेपासून श्रेयस बरोबर होता। काय आणलं विकायला? केवढ्याला आहे? 10ला आहे ना? बर बर। कांदे, पपई, त्याच्यानंतर इकडे मुलींनी पोह्याचे स्टॉल लावलेले आहे, काही पेरूचे स्टॉल लावलेले आहे, पोंगे, इथं पण काही स्टॉल लावलेले आहे खाण्याचे पदार्थाचे। इकडे काहीतरी इडली वगैरे। कितीला इडलीची प्लेट? 10 रुपये। इडली खायची का? नाही का? बर बर। इकडे काय फुटाणे, भजे, बरेचसे स्टॉल लावलेले इकडे। चांगलं नियोजन आहे मित्रांनो। या ठिकाणी वडापाव, बाकी इकडं कुरकुरे वगैरे मुलांचे, गोळ्या, बिस्किट, कुरकुरे। तर इथं ओन्ली पाणीपुरीचा स्टॉल लावलेला आहे। प्रगती माध्यमिक विद्यालय काणगाव तालुका राऊर जिल्हा अहिल्यानगर। मुलांना व्यावहारिक ज्ञान व्हावं यासाठी या बाजार मेळाव्याचं आयोजन केलं जातं मित्रांनो। आणि नक्कीच खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मुलांना मिळालेला आहे। गावकरी पण बरेचसे खरेदी करतायत आणि या ठिकाणी आपण वडे घ्या तुम्ही या। वडे विकायला आहे काय? हो। केवढ्याला आहे वडे? 10 रुपयाला। मार्गदर्शन तुमचं आहे काय? हा बर बर, चालत काय अडचण नाही। वडे घ्या आणि नक्कीच सहकार्य असतं यांचं मुलांना। काय सहकार्य असतं म्हणलं बहीणचं? हो चालेल चालेल। तर आता श्रेयसच्या शाळेची वेळ झालेली आहे मित्रांनो। श्रेयसला पण शाळेत सोडायचंय, त्यामुळे आम्ही आता या ठिकाणी निघतोय। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।